नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा अशा व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आजच्या एका व्हिडिओमध्ये एका अशा झाडाबद्दल माहिती देणार आहे, जे झाड आपल्याला माहीत नाही किंवा तुमच्यापैकी कुणीतरी पाहिलेलंच होतं असेल. तर आपण घरामध्ये जो काही हा लांब आकाराचा झाडू वापरतो, बऱ्याच घरांमध्ये वापरला जातो. तर हा झाडू कसा बनवला जातो किंवा याचं झाड असतं की हे झाड कोणत्या भागामध्ये आढळतं, याच विषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की हे झाड कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये आढळतं. तर सर्वात जास्त डोंगर भागामध्ये आढळतं. आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर अशा नॉर्थ साईडमध्ये या झाडूंची संख्या जास्त प्रमाणात आहे या झाडांची. आणि या झाडांना फूल येतं. ते कशा प्रकारे येते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याच डोंगर भागामध्ये इथे भरपूर प्रमाणामध्ये ही झाडूची जी झाडं आहेत ना, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर इथं मी तुम्हाला दाखवते बघा. हे झाड आहे. त्या झाडाची ती पाठीमागे आहे ती पानं आहे लांब आकाराची. आणि ह्या झाडाला जी फूल आलेलं आहे, तर तेच आहे आपला झाडू बनवण्यासाठी आपण जे फूल आहेत ते आहे बघा. तर याच्यापासूनच झाडू बनवला जातो. तर अशा डोंगर भागामध्ये ना, या म्हणजेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्यामध्ये या झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये फुलं यायला सुरुवात होतात या सीझनमध्ये. आणि मग ही फुलं काढून घेतली जातात आणि वर्षभरासाठी झाडू बनवले जातात. यांचं एक सीझन असतं. या सीझनमध्येच या महिन्यामध्ये यांना फुलं येतात. आणि याला इंग्लिशमध्ये ह्या झाडाला टायगर ग्रास असं म्हणतात किंवा ब्रूम ग्रास असंही म्हटलं जातं. तर इथं अशा या डोंगर भागामध्ये या भरपूर अशा प्रमाणामध्ये ही झाडं आहेत. आणि सध्या मी मिझोराममध्ये आहे. त्यामुळे मी इथं एक-एक करून सर्व या झाडूची जी काही फुलं आलेले आहेत, ते मी इथं काढून घेतलेले आहेत बघू शकता. आता एक झाडू बनवण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 मला अशा प्रकारचे ही फुलं लागतील. तर मी इथे 20 ते 25 जास्त प्रमाणामध्ये थोडीशी इथं फुलं काढून आणलेले आहेत. फुलं आणल्यानंतर ना, आपल्याला ते सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत किंवा उन्हामध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही. तर मी इथे तुम्हाला लगेचच झाडू बनवून दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या भागातून बघत आहात, ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा. जेणेकरून मला कळेल की अ, कोणत्या गावातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. तर इथं बघा सर्व एक-एक करून एक-एक काडी मी याच्यावरती ठेवून घेत आहे. अशा पद्धतीने मी इथं झाडू बनवणार आहे. आणि झाडू एक खालीवर होऊ नये म्हणून ना, अगदी व्यवस्थित अशा ह्या काड्या मी एकावरती एक ठेवून घेत आहे. अशा पद्धतीने तुमच्या भागामध्ये जर या आकाराची झाडं किंवा ही झाडूची जी काही झाडं आहेत जर आढळली, तर तुम्ही सुद्धा घरच्या पद्धतीने घरगुती असा हा माझ्या पद्धतीने झाडू नक्कीच बनवू शकता. तर इथं सर्व काड्या एकावरती एक ठेवून घेतल्यानंतर ना, व्यवस्थित अशा मी इथं एका चाकूच्या मदतीने कट करून घेणार आहे. जेणेकरून झाडू अशा याच्या जे काड्या आहेत ना, ते खालवर होणार नाहीत. एकसारखे अशा व्यवस्थित राहतील. तर त्यानंतर मी इथं कट करून घेतल्यात. आता त्यानंतर मी इथं जेवढं मला झाडू पाहिजे ना, तेवढं मी इथं हे करून घेतलेलं आहे. जेवढे मला काड्या पाहिजेत तेवढे मी एकत्र करून घेतल्या. त्यानंतर आता बांधून घेते. तर बांधण्यासाठी ना, माझ्याकडे इथे एक रबर आहे. त्या रबरच्या मदतीने मी इथं बांधून घेणार आहे या झाडूला. आणि या भागामध्ये जे लोकं राहतात ना, ते सुद्धा अशाच पद्धतीने वर्षभरासाठी एकदाच सर्व हे झाडू बनवून ठेवतात आणि अशाच पद्धतीने रबर बांधतात. जसं की आपण विकत झाडू आणतो, तर त्याला एक प्लास्टिकचं कव्हर असतं ना किंवा प्लास्टिकची मूठ असते, तुम्ही पाहिली असेल. पण इथं माझ्याकडे तेव्हा काही नाही. तर मी अशा पद्धतीने रबरने बांधल्यानंतर एका कापडाच्या मदतीने इथं त्यानंतर पुन्हा बांधून घेतलं, जेणेकरून या काड्या माझ्या हाताला टोचणार नाहीत. तर अशा पद्धतीने मी इथं सर्व जो काही झाडू आहे ना, तो बांधून घेतलेला आहे. आणि माझा हा झाडू इथं बांधून अगदी तयार झालेला आहे वापरण्यासाठी साठी सुद्धा. बघा, माझ्या निमित्ताने का होईना तुम्हाला ही झाडांची फुलं किंवा ही झाडं बघायला मिळाली. तर अशा पद्धतीने बघा, झाडू माझं इथं तयार झालेलं आहे झाडण्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.